नमस्कार. मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये या प्लेलिस्टमध्ये आपण व्यक्तिमत्व विकृतींची माहिती घेत आहोत. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशननं जे दर 5-10 वर्षांनी DSM म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल प्रसिद्ध करतं. त्यांनी 10 प्रकारच्या व्यक्तिमत्व विकृती, स्वभाव विकृती सांगितल्या आहेत. आपल्या आजूबाजूला या 10ही प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात आणि अशी माणसं असतील तर त्यांच्याशी कसं वागायचं हे आपल्याला शिकून घ्यायला हवं. आणि आपल्यामध्ये देखील या स्वभाव विकृतींची विकृतीच्या पातळीवर न जाणारी पण काही बीजं आहेत का हे आपण पाहायला हवं. अशी जर बीजं असतील तर वेळीच त्यावर काम करायला हवं. या 10 प्रकारामधली पहिली स्वभाव विकृती आहे ज्याला स्किझॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं त्या DSM-5 मध्ये म्हटलेलं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये एकलकोंडेपणा असं म्हणू शकतो. आपल्या व्यक्तिमत्वामधले जे काही स्वभाव विशिष्ट असतात त्यामध्ये इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट अशी 2 स्वभाव वैशिष्ट्य आपण सहज पाहू शकतो. इंट्रोव्हर्ट व्यक्ती ही अंतर्मुख असते, ती स्वतःचा अधिक विचार करते, स्वतःवर विचार करते, स्वतःमध्ये असणारे स्ट्रेंथ विकनेसेस यांचा विचार करते. याउलट एक्स्ट्रोव्हर्ट व्यक्ती ही सतत इतर माणसांशी बोलायला तिला आवडत असतं, इतरांच्या सहवासात राहायला आवडत असतं, ती इतरांचा अधिक विचार करते. आणि अशा पद्धतीचं स्वभाव असणं यामध्ये काही विकृती नाही. इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट या दोन्हीही नॉर्मल स्वभावातले प्रकार आहेत. मात्र यातला जो इंट्रोव्हर्ट हा प्रकार हा विकृतीच्या पातळीवर जातो. त्यावेळी अशी व्यक्ती दुसऱ्या कोणत्याच माणसाशी नातं जोडू इच्छित नाहीत. या ज्या व्यक्तिमत्व विकृती आहेत यांचं निदान हे वयाच्या 18 वर्षानंतरच केलं जातं. 18 वर्षापर्यंत अशी व्यक्तिमत्व विकृती आहे अशी जी सायकॅट्रिस्टकडे टेस्ट देऊन जे काही आपल्याला निदान करता येतं हे 18 वर्षापर्यंत करायचं नसतं. पण वयाच्या 18 वर्षापर्यंत या व्यक्तिमत्व विकृतींची बीजं एखाद्या मुलामध्ये आहेत हे आपल्याला पाहता येऊ शकतं. आणि अशी बीजं असणं म्हणजे ती व्यक्ती दुसऱ्या माणसाबरोबर जे काही संबंध ठेवणं आवश्यक असतं, एकमेकांशी गप्पा मारणं आवश्यक असतं, एकमेकांना मदत करणं आवश्यक असतं, काही वेळा दुसऱ्याकडून मदत घेणं देखील आवश्यक असतं, हे सर्वच टाळत असतात. आणि हा एकलकोंडेपणा अशी ज्याची विकृती असते तो लग्न देखील करू इच्छित नाही. कारण लग्नामध्ये दुसऱ्या व्यक्तीबरोबर नातं जोडायचं असतं. अशा व्यक्तींमध्ये जो काम इच्छा असते ही देखील काही प्रमाणात कमी असू शकते आणि त्यामुळे त्यांना ते जे परलिंगी व्यक्तीशी जी काही मैत्री करायची असते, नातं जोडायचं असतं याची देखील इच्छा नसते. काही वेळा ही अशा व्यक्ती त्यांची जी काही कामेच्छा आहे ही एकट्यानंच हस्तमैथून करून भागवत असतात. पण कोणत्याच गोष्टीसाठी दुसऱ्या माणसांची काही आवश्यकता आहे हेच त्यांना पटत नसतं. आणि आपण एकट्यानं सर्व काही करू शकतो असं त्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे घरामध्ये देखील ती बरीचशी एकटीच राहत असतात. इतर माणसांशी सुरुवातीला आईवडिलांशी समजा त्यांचं लग्न झालं असेल तर जोडीदाराशी देखील ती बोलू इच्छित नाहीत. कोणत्याही गोष्ट जी एकत्र त्यांना आवडत नाही. अशी माणसं खूप हुशार असू शकतात. काही वेळा जे आपण सायंटिस्ट पाहतो हे अशा स्वभाव विकृतीचे असू शकतात, पण त्याचा परिणाम त्यांच्या नातेवाईकांवर होऊ शकतो. ही जी माणसं असतात ती एकट्यानंच रमतात, एकट्यानंच खूप काम करतात. पण आजच्या काळामध्ये यश मिळवायचं असेल तरी देखील अनेकांशी जोडून घ्यावं लागतं, नेटवर्क बांधावं लागतं, सामाजिक संबंध निर्माण करावे लागतात. आणि या माणसांना अशी सामाजिक संबंध निर्माण करण्याची इच्छाच नसते. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता असेल तरी देखील जे काही अपेक्षित यश आहे ते त्यांना मिळत नाही. कारण एकट्यानं राहून जे काही संधी आवश्यक आहेत त्या मिळत नसतात. आणि त्यामुळे अशी एकलकोंडी माणसं ही अधिकाधिक दुःखी होऊ शकतात. सर्व जगाबद्दल त्यांच्या मनात एक आकस असू शकतो आणि
पुन्हा एक दुष्ट चक्र सुरू होतं, ज्या आकसामुळे पुन्हा ती अन्य माणसांशी संबंध ठेवू इच्छित नाहीत. काही वेळा एकाच माणसामध्ये वेगवेगळ्या स्वभाव विकृती देखील असू शकतात. म्हणजेच या एकाकी माणसांमध्ये संशयी वृत्ती देखील असू शकते आणि अन्य सर्व माणसं ही आपल्या जवळ येतात त्यावेळी त्यांना स्वतःचा काहीतरी फायदा करून घ्यायचा असतो आणि ती आपल्याला फसवतात असा विचार देखील यांच्या मनामध्ये तीव्र असतो. ज्यावेळी एकलकोंडेपणा असा स्वभाव असतो त्यावेळी त्यांच्यामध्ये संशयी वृत्ती असेलच असं नाही, परंतु त्यांना एकटं राहायलाच आवडत असतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा अधिकाधिक काळ हा एकट्यानंच काही ना काही करत राहणं असं असतं. मग ती कामं करतील ती देखील एकट्यानं करतील. त्याच्याबरोबर दुसरी कोणी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीशी त्यांचे वाद सुरू होतील, भांडणं सुरू होतील. एकट्यानं काम ती उत्तम करू शकतात, पण टीममध्ये ती काम करू शकत नाहीत. दुसऱ्याबरोबर जुळवून घेणं, दुसऱ्याची काही मतं मान्य करणं हेच त्यांना आवडत नसतं आणि जर त्यांना शक्य झालं असतं तर ती आयुष्यभर दुसऱ्या कोणत्याही माणसाशी न बोलता देखील आपण जगू शकू असं त्यांना वाटत असतं. आणि हे ज्यावेळी या टोकाला जातं त्यावेळी ती स्वभाव विकृती, पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं. अर्थातच अशी पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेल तर त्याच्या कुटुंबियांना खूप त्रास होत असतो, कारण ही व्यक्ती कुटुंब म्हणून स्वतःला मान्यच करत नसते. आपण जे एक समाजाचे गट आहोत, आपण सोशलायझेशन करतो, मित्रांकडे जातो, अन्य कार्यक्रमांना जातो, हे देखील ही माणसं टाळत असतात आणि त्याचमुळे त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावर जो होतो तसंच त्यांच्या भावनांवर देखील होत असतो आणि त्यामुळे इतर माणसं देखील त्यांच्या मदतीला येणं हे हळूहळू कमी होतं. इतर माणसं देखील त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत, कारण यांनाच दुसऱ्या माणसांशी संबंध ठेवायचा नसतो आणि मग त्याचे अनेक त्रास त्यांना होऊ लागतात. वार्धक्यामध्ये देखील अशा प्रकारची स्वभाव विकृती ही पाहायला मिळते आणि अशी माणसं ही एकटीच राहतात आणि त्यांना दुसऱ्या कुणाशी संबंधच ठेवायचा नसतो, म्हणजे दुसऱ्या कुणाची मदत देखील घ्यायची नसते. अशी माणसं चालताना त्यांचा तोल जाईल म्हणून दुसऱ्या कोणी आधार दिला तरी देखील त्यांना राग येत असतो. स्वतःची सगळी कामं कितीही वय झालं तरी मीच करू शकते असं त्यांना वाटत असतं. मात्र याचे काही वेळा दुष्परिणाम होतात आणि अशी माणसं जर एकटीच राहत असतील आणि त्यांचा अन्य कोणत्याच माणसांशी संबंध जर नसेल तर त्यांचा मृत्यू झाला तरी देखील अन्य माणसांना समजत नाही. त्यांचं शरीर ज्यावेळी कुजतं त्यावेळी लोकांना ते समजतं आणि अशा प्रकारच्या घटना ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी त्या माणसामध्ये अशा प्रकारची स्वभाव विकृती निर्माण झालेली असू शकते असा अंदाज आपण बांधू शकतो. त्यामुळे काही वेळ एकट्यानं अवश्य राहायला हवं. सतत माणसांमध्ये मिसळून राहिल्यामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही. पण त्याचबरोबर माणसांची नाती देखील जोडायला हवीत आणि त्यामुळे पूर्णतः इंट्रोवर्ट किंवा पूर्णतः एक्स्ट्रोवर्ट असणं हे चुकीचं आहे. त्यातला समतोल साधायला हवा, म्हणजे आपण ॲम्बिव्हर्ट असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते व्हायला हवं. काही वेळा आपल्याला लोकांतामध्ये राहायला हवं, काही वेळा एकांतामध्ये राहायला हवं. पण जर सतत एकांतामध्येच राहण्याची एखाद्या माणसाची जर इच्छा असेल तर त्याला ही स्किझॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे असं आधुनिक मानसशास्त्रामध्ये म्हटलं जातं. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असू शकतात, त्यांच्यामध्ये आपण फारसा बदल घडवू शकत नाही, पण आपल्यामध्ये अशी अन्य माणसांबद्दलची तिरस्कार, द्वेष, इतर माणसं सगळी नॉट ओके असतात, चांगली नसतात आणि मी एकटा सर्व काही करायला पुरेसा आहे, मला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही, असे विचार जर आपल्या मनात येत असतील तर ते उपयोगी विचार नाहीत. हे भान विकसित करून आपल्याला अन्य माणसांशी नाती जोडायला हवीत, तरच आपण या व्यक्तिमत्व विकृतीकडे जाणार नाही.